आपण बघत आहोत हा राहता शहराला पाणी पुरवठा करणारा पाणी साठवण तलाव आणि हे ठिकाण आहे राहता साकुरी शहराला जोडणारा हा पूल। ह्या पुलावरती अर्थात ह्या पिण्याच्या पाण्याच्या साठवण तलावाच्या कडेला कशा प्रकारे कचरा टाकण्यात आलेला आहे आपण हे बघू शकता। नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून हे पाणी पिण्यासाठी योग्य आहे अथवा नाही हा निश्चितच संशोधनाचा प्रश्न आहे। राहता शहरामध्ये नगर परिषद झाल्यानंतर राहता शहराच्या विकासासाठी नियोजनाच्या बैठका झाल्या। त्या बैठकीमध्ये अनेक निर्णय घेण्यात आले, अनेक जागावरती रिझर्वेशन टाकण्यात आले, परंतु रिझर्वेशन टाकून त्या नागरिकांना परेशान करण्यात आले यापेक्षा जास्त काही करण्यात आलेलं नाही। आजपर्यंत अनेक जागा रिझर्वेशनच्या नावाने शहरामध्ये पडून आहे। अर्थात नगर परिषदेने प्रशासनाने हे नियोजन केल्यानंतर त्या नागरी सुविधा पुरवणाऱ्या जागा खरेदी करून त्याचा विकास करणे, शहराचा विकास करणे हे अतिशय गरजेचं आहे। या शहरामधून हा जो कचरा अशा प्रकारे या कात नदी पात्रात टाकला जातो, या परिसरातील काय परंतु तालुक्यातील नागरिकांना हे माहीत आहे, हे दिसून येते की हा कचरा हा कात नदीच्या पात्रात अशा प्रकारे टाकला जात आहे। देशामध्ये माननीय पंतप्रधान यांच्या नियोजनातून नद्यांची स्वच्छता केली जात आहे, परंतु ह्या राहता शहरामध्ये असणारी ही कात नदी स्वच्छ होणार कधी? या कात नदीवरती या परिसरामध्ये नागरिकांना मोठमोठ्या सुविधा देण्याच्या घोषणा केल्या जातात, आत्तापर्यंत केलेल्या आहेत, याची कुठल्याही प्रकारे पूर्तता होत नाही। परंतु या गोष्टीमुळे नागरिकांचं आरोग्य निश्चितच धोक्यात येत आहे। या बाबींकडे प्रशासनाने लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे। या देशातील ज्या नद्या आहेत, जे पाण्याचे प्रवाह आहेत ते शुद्ध असणं हे जनतेच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून अतिशय गरजेचं आहे। याकडे जो संबंधित विभाग आहे, ज्यांची जबाबदारी आहे, त्यांनी लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे। हा प्रश्न राहता शहर व साकुरी या दोन गावांच्या मध्ये आहे, म्हणून ही जबाबदारी राहत्याची की साकुरीची असा हा प्रश्न निर्माण होतो व असे प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित राहतात। याकडे नगरपालिका प्रशासनाने अथवा शासनाच्या संबंधित विभागाने लक्ष देऊन तात्काळ ही कात नदी प्रदूषणमुक्त करावी इतकीच नागरिकांची अपेक्षा आहे। धन्यवाद।